नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो बायोडाटा आहे तो एका पुनर्विवाह इच्छुक असणाऱ्या मुलीचा आहे. मुलीचा एक नाममात्र घटस्फोट झालेला आहे आणि पहिल्या लग्नापासून त्यांना एक 8 वर्षांची मुलगी आहे आणि त्यांचीही समोरच्या व्यक्तीचे अपत्य स्वीकारण्याची तयारी आहे. त्यासाठी एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण ऐका, अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही जर काही अपेक्षित बफत असाल तर स्क्रीनवरती तुम्हाला हे जे आपल्या विवाह केंद्राचे नंबर दिसत आहेत शिवराज मराठा विवाह केंद्राचे, याच नंबरवरती फोन करा. इतर कुठल्याही नंबरवरती फोन करू नका, कारण बरेच जण आपल्या विवाह केंद्राच्या नावाखाली काही जणांची फसवणूक करत आहेत. मी व्हिडिओमध्ये नंबर घेतो, तेच नंबर आहेत स्क्रीनवरती, हे कन्फर्म करा आणि त्याच नंबरवर सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही फोन करा. तुम्ही ऑनलाईन सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता. मी नंबर तुम्हाला सांगत आहे 89 83 89 37 आणि 84 46 299 756. या दोन आपल्या ऑफिसचे नंबर आहेत. या दोन नंबरवर तुम्ही फोन करा. आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती तुम्ही घ्या की नाव नोंदणीची फी किती आहे, नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला स्थळे कशा प्रकारे पाहायला मिळतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला ही मिळून जाईल. आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तर तुम्ही नक्कीच आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा, कारण आपलं विवाह केंद्र हे 100% विश्वसनीय आहे, रजिस्टर आहे. आपल्या इथून कोणाचीही कसलीही फसवणूक होत नाही. मी स्वतः वकील आहे, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीविषयी मला शंका कृपया आणू नका. तर मुलीची थोडक्यात आपण माहिती पाहूयात. मुलीचं आडनाव आहे मोरे, जन्मवर्ष आहे 1990, शिक्षण मुलीचं डीएड करून त्यांनी बीए केलेलं आहे. उंची मुलीची आहे ती आहे 5 फूट आणि यांना पहिल्या लग्नापासून एक 8 वर्षांची मुलगी आहे अपत्य. मुलगी यांच्या जवळच आहे. हे मूळचे यांचं कुटुंब हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, पण त्यांची सर्व फॅमिली गेले कित्येक वर्ष झाली संभाजीनगर येथे स्थायिक आहेत. तर यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज युट्यूबवरती पाठवतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ते जर का व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी पाहिले तर नक्कीच तुमचं लग्न लवकर जुळायला सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो निर्व्यसनी असावा. त्यांची जी एक मुलगी आहे त्या मुलीसह स्वीकार करणारा असावा. मुलाचं शिक्षण हे किमान 12वी झालेलं असावं किंवा 12वी नंतर त्यांनी ITI चा कोर्स केलेला आहे किंवा कोणत्याही क्षेत्रातून जर का ग्रॅज्युएशन केलेलं असेल असंही स्थळ यांना चालेल. मुलाचा पगार हा किमान 25,000 रुपये तरी असावा. मुलगा हा मूळचा कोल्हापूर, सातारा किंवा सांगली या जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि नोकरीनिमित्त जर का मुलगा बाहेर कोणत्याही ठिकाणी असेल, कोणत्याही जिल्ह्यात असेल असं स्थळ यांना चालेल. मुलगा जर का घटस्फोटित किंवा विधुर असेल असंही स्थळ यांना चालेल आणि त्या मुलाला जर का पहिल्या लग्नापासून कोणतेही अपत्य असेल पण त्या अपत्य फक्त मुलगी असावी अशी त्यांची इच्छा आहे. त्या अपत्य यांची स्वीकारायची तयारी आहे. मुलगा हा नोकरी करणाराच असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांनी अपेक्षेत आवर्जून सांगितलेलं आहे की मुलगा हा निर्व्यसनी असावा, कारण त्यांचा पहिला घटस्फोट होण्यामागं व्यसन हे एक प्रमुख कारण होतं. प्रॉपर्टीमध्ये मुलाला थोडीफार शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर काही अपेक्षित बसत असेल तर त्यांना आत्ताच हा व्हिडिओ आपला शेअर करा. आपला विवाह केंद्राची माहिती त्यांना पाठवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं लग्न लवकर जुळण्यास खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील प्रथम पुनर्विवाहित वधूवरांची आपल्याकडे स्थळे असतात. एकदम उच्च शिक्षित मुला मुलीपासून आपल्याकडे स्थळे आहेत. बरेच इंजिनियर, डॉक्टर, काही गव्हर्नमेंट ऑफिसर मुला मुलींची आपल्याकडे स्थळे आहेत. त्यामुळे अशाही पद्धतीमध्ये जर का तुम्ही असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्रमैत्रीण असेल, मराठा समाजातील असेल तर नक्कीच आपल्या विवाह केंद्रावर त्यांना तुम्ही नाव रेकमेंड करू शकता. आपलं विवाह केंद्र हे 100% विश्वसनीय आहे याची तुम्ही खात्रीही करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करू शकता. आपल्या विवाह केंद्राविषयी तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. धन्यवाद. जय शिवराय. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी मुलांच्या पालकांना एक विनंती आहे की आपलं ज्यावेळेस लग्न करतो आपल्या मुलीचं त्यावेळेस मुलाची चौकशी तुम्ही बारकाईने करा. मुलाचं लग्न करत असाल तर मुलीची चौकशी बारकाईने करा. आणि लग्नाआधी तुम्हाला जर का एखादी कुठली माहिती कळाली असेल ना तर त्या गोष्टीची तुम्ही खात्री करून घ्या की तुम्हाला जर का व्यसनाचा त्रास होत असेल तो मुलगा निर्व्यसनी आहे का तेच तुम्ही खात्री करा. मुलगा खरोखर नोकरी करतोय का त्या ठिकाणी ते तुम्ही खात्री करा की मुलाचं खरोखर एवढं शिक्षण झालेलं आहे का, मुलाचं नक्की जन्मवर्ष किती आहे हे तुम्ही लग्नाच्या अगोदर तुम्ही खात्री करा. कारण बरेच पालक काय होतात, कोणाकडून तरी विश्वासाने स्थळ आलेलं असतं, पाहुण्यांच्याकडून स्थळ आलेलं असतं किंवा काही विवाह केंद्रातून सुद्धा स्थळ आलेलं असतं आणि स्थळ आवडतं, मग जास्त माहिती काढत बसत नाहीत, समोर जाऊन त्या स्थळाला भेटत नाहीत. जर का एखादा मुलगा व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. मुलगा नोकरी करत असेल तर त्याची तुम्ही सॅलरी स्लिप बघा, पेमेंट स्लिप मुलाची पहा, बँक स्टेटमेंट हवं तर पहा. खात्री करा. खात्री करायला काहीही वाईट नाहीये की बऱ्याच जणांना वाटतं की
अरे हे कसं आम्ही विचारू, त्यांना काय वाटेल का. पण ते वाटण्यापेक्षा लग्नानंतर जर का ती माहिती खोटी निघाली, तुम्हाला जी सांगितली हवी आहे ती, त्यानंतर जो होणारा मनस्ताप आहे ना, तो खूप मोठा असतो. आणि बरेच मुलं मुली त्या गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये जातात आणि तुमच्या एका निष्काळजीपणामुळे त्या मुला मुलीचं आयुष्य संपूर्ण ते पुनर्विवाहामध्ये जातात किंवा मानसिक त्रास त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही कुटुंबाला होतो. त्यामुळे आपली एक चूक असते की काय, की हे मी कसं काय विचारू. तुम्हाला विचारायला जमत नसेल, तुमचा जो नातेवाईक असेल त्यांना विचारायला सांगा. पण जी काही खात्री आहे ते तुम्ही लग्न होण्या अगोदर करा. लग्नानंतर मी हे जर का विचारलं असतं तर, मी हे जर का केलं असतं तर, या गोष्टीला काहीही अर्थ नसतो. दोन्ही कुटुंब त्यातून प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं आणि विनाकारण आपल्या एका ह्या गहाळपणामुळे, निष्काळजीपणामुळे मी म्हणेन की दोन्ही कुटुंबांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही स्थळ आलं तर निश्चित तुम्ही त्याची माहिती काढा, पूर्ण शहानिशा करा आणि तुम्हाला जर काही योग्य वाटलं तरच तुम्ही निर्णय घ्या. धन्यवाद. जय शिवराय.